स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण स्वामींची भक्ती करतो, स्वामींचे नामस्मरण करतो, स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावतो, गुरुवारी स्वामींची पूजा करतो, पण मनापासून करतो, प्रार्थना करतो. पण भक्ती करत असताना नकळत आपल्या हातून अशा गोष्टी घडतात जे आपल्या भक्तीच्या भावनेला कमी करू शकतात. म्हणून आजचा हा पूर्ण संदेश शांतपणे ऐका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींची भक्ती करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे खरी भक्ती म्हणजे नेमकं काय. श्री स्वामी समर्थ. सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे फक्त पूजा करणे नाही. भक्ती म्हणजे फक्त एक दिवा लावणे नाही. भक्ती म्हणजे फक्त माळ जपणे नाही. भक्ती म्हणजे आपल्या मनात श्रद्धा ठेवणे, आपल्या वागण्यात नम्रता आणणे, आपल्या कर्मात प्रामाणिकपणा ठेवणे आणि अडचणींच्या काळातही चांगल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करते. पहिली चूक म्हणजे फक्त काहीतरी मिळवण्यासाठी भक्ती करणे. कधीकधी आपण देवाकडे जातो आणि मनात फक्त मागण्या असतात. मला हे मिळू दे, माझं ते काम होऊ दे, माझी काही इच्छा पूर्ण होऊ दे, माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे, ती इच्छा पूर्ण होऊ दे, माझ्या अडचणी लगेच दूर होऊ दे, माझं काहीच चुकीचं नाही, माझं मागणं सगळं चांगलं आहे. आपल्या मनातली सर्व इच्छा स्वामींच्या चरणी ठेवणं चुकीचं नाही, पण भक्तीचा अर्थ फक्त मागणं एवढंच नसतो. देवाकडे जाताना कधीकधी काही न मागता फक्त मनापासून म्हणावं, स्वामी मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या, माझ्या हातून चांगली कर्म घडू द्या, कठीण प्रसंगी मला धैर्य द्या. ही प्रार्थना देखील भक्तीच आहे. श्री स्वामी समर्थ. दुसरी चूक म्हणजे देवाची भक्ती करून लगेच परिणामाची अपेक्षा करणे. आपण एखाद्या दिवशी नामस्मरण केलं, पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणालो, स्वामी माझं काम अजून का नाही झालं. भक्ती ही व्यवहारासारखी नाही. आपण काही केलं आणि त्याच्या बदल्यात लगेच काहीतरी मिळालं पाहिजे अशी अपेक्षा ठेवली तर मनात निराशा निर्माण होऊ शकते. श्रद्धा म्हणजे संयम. आपण प्रार्थना करायची, आपल्या परीने योग्य प्रयत्न करायचे आणि परिणामासाठी धीर ठेवायचा. कारण आपल्या हातात प्रत्येक गोष्ट नसते, पण आपले प्रयत्न, आपली वृत्ती आपल्या हातात असते. श्री स्वामी समर्थ. तिसरी चूक म्हणजे फक्त अडचण आली की स्वामींची आठवण करणे. जेव्हा आयुष्यात सगळं चालू असतं तेव्हा आपण भक्ती विसरतो, पण अडचण आली की लगेच देव आठवतो. अर्थात संकटात देवाची आठवण होणं स्वाभाविक आहे, पण चांगल्या दिवसातही कृतज्ञ राहण्याची सवय लावा. आज घरात शांतता आहे, आज आपल्या प्रियजन आपल्यासोबत आहेत, आज आपण काम करू शकतो, आज आपण 2 घास आनंदाने खाऊ शकतो. पण प्रत्येक गोष्टीबद्दल मनात कृतज्ञता ठेवा आणि म्हणा, स्वामी आजचा दिवस दिल्याबद्दल खूप धन्यवाद. ही भावना खूप सुंदर आहे. चौथी चूक म्हणजे इतर भक्तांशी स्वतःची तुलना करणे. तो इतकी पूजा करतो, ती रोज इतका जप करते, त्याला स्वामींचा अनुभव आला, माझ्याबरोबर काहीच घडत नाही असा विचार करू नका आणि असं विचारूही नका. प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा वेगळी असते, प्रत्येकाचा जीवन प्रवास वेगळा असतो. कोणाची भक्ती किती मोठी आहे हे बाहेरून ठरवता येत नाही. एखादी व्यक्ती तासभर पूजा करत असेल आणि दुसरी व्यक्ती फक्त काही मिनिटे मनापासून नामस्मरण करत असेल. दोघांची तुलना करण्याची गरज नाही. भक्ती ही स्पर्धा नाही आहे. भक्तीमध्ये कोण पुढे आणि कोण मागे असं नसतं. मनापासून केलेली प्रार्थना महत्त्वाची आहे. म्हणून दुसऱ्याच्या भक्तीकडे पाहून स्वतःला कमी समजू नका आणि स्वतःच्या भक्तीचा गर्वही करू नका. 5वी चूक, भक्ती करताना मनात अहंकार येऊ देऊ नये. मी इतकी पूजा करतो, मी इतका जप करतो, मी असं करतो, मी तसं करतो, माझ्यापेक्षा मोठा भक्त कोणीच नाही, असा विचार भक्तीच्या भावनेला शोभत नाही. खरी भक्ती माणसाला नम्र बनवते. आपण कितीही पूजा केली तरी दुसऱ्याचा अपमान करत असू, दुसऱ्याला त्रास देत असू, खोटं बोलत असू, त्याच्याशी वेंगळे वागत असू, तर आपल्याला वागण्यात बदल घडवण्याची गरज आहे. भक्तीपेक्षा आपली वागणूक चांगली पाहिजे.
स्वामींच्या नावाचा जप करताना आपल्या वागण्यातही स्वामींच्या शिकवणीचा प्रभाव दिसायला हवा. शब्द गोड असावेत, वागणं नम्र असावं, गरजूंना शक्य तेवढी मदत करावी आणि कोणाला विनाकारण दुखवू नये. हीच भक्तीची सुंदर बाजू आहे. 6वी चूक, अंधश्रद्धेपोटी भीती निर्माण करून घेणे. स्वामींची भक्ती म्हणजे सतत घाबरत राहणे नाही. हे केलं नाही तर काहीतरी वाईट होईल, आज पूजा चुकली तर संकट येईल, एखादी गोष्ट झाली नाही तर स्वामी रागवतील, अशा भीतीमध्ये भक्ती करू नका. भक्ती मनाला आधार देण्यासाठी असते. मनात शांतता, धैर्य आणि चांगले विचार निर्माण करण्यासाठी असते. पूजा एखाद्या दिवशी व्यवस्थित झाली नाही तर म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. मनापासून पुन्हा नामस्मरण करा, स्वामींना प्रेमाने आठवा आणि आपल्या रोजच्या जबाबदाऱ्याही पार पाडा. 7वी चूक म्हणजे स्वामींच्या नावावर चुकीच्या गोष्टींना मान्यता देणे. जसे की भक्ती करताना विवेकही आवश्यक आहे. कोणी नाही सांगितलं म्हणून लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. कोणी सांगितलं लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कोणीतरी सांगितलं की हे केलं नाही तर स्वामींची कृपा मिळणार नाही तर घाबरू नका. भक्तीमध्ये प्रेम असावं, विवेक असावा आणि चांगले कर्म असावेत. देवाच्या नावावर कोणालाही फसवणे, भीती दाखवणे आणि चुकीच्या गोष्टी करायला सांगणे योग्य नाही आहे. श्री स्वामी समर्थ. 8वी चूक म्हणजे पूजा करताना मन दुसरीकडे असणे. आपण पूजा करतो, दिवा लावतो, मंत्र म्हणतो, पण आपलं लक्ष दुसरी बाजूचं असतं. मन सतत मोबाईलमध्ये असतं. काम करायचं, हे काम बाकी आहे, ते काम बाकी आहे. काम, चिंता, भांडण, इतर विचार असं होत असेल तर स्वतःवर रागवू नका. मन चंचल असणं स्वाभाविक आहे, पण हळूहळू ते शांत करण्याचा प्रयत्न करा. फक्त 2 मिनिटं शांत बसा, श्वासाकडे लक्ष द्या आणि हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. मन भटकलं तर पुन्हा नामाकडे आणा. त्यासाठी मोठी पूजा आवश्यकच आहे असं नाही. कधी कधी काही क्षणाचं मनापासून नामस्मरण आपल्याला शांत वाटायला मदत करू शकतं. 9वी चूक म्हणजे देवाची भक्ती करताना आपल्याला कर्म विसरणं. आपण प्रार्थना केली म्हणून आता काहीच करण्याची गरज नाही असं नाही. स्वामींचे नामस्मरण करा, पण त्याचबरोबर तुमचं कामही करा. विद्यार्थी असाल तर अभ्यास करा, नोकरी करत असाल तर प्रामाणिकपणे काम करा, घर सांभाळत असाल तर प्रेमाने जबाबदारी पार पाडा, व्यवसाय करत असाल तर प्रामाणिकपणे ठेवा. कारण भक्ती आणि कर्म यांचा सुंदर संबंध आहे. फक्त इच्छा करून बसण्यापेक्षा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज तुमच्यासमोर एखादी अडचण असेल तर स्वामींचं नाम घ्या आणि मग स्वतःला विचारा, मी आज या परिस्थितीत काय करू शकतो? एक छोटं पाऊल उचला. कदाचित आजची ती छोटी सुरुवात उद्याचा मोठा बदल ठरू शकते. 10वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वामींची भक्ती करताना निराश होऊ नका. कधी कधी मनात येतं, मी इतकी भक्ती केली तरी माझं काम झालं नाही, मी एवढं नामस्मरण केलं तरी माझ्या अडचणी संपल्या नाही आहेत. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. भक्ती म्हणजे आयुष्यात कधीच अडचणी येणार नाहीत अशी हमी नाही. भक्ती आपल्याला अडचणींना सामना करण्यासाठी मनाला धैर्य देऊ शकते. कधी कधी परिस्थिती लगेच बदलत नाही, पण परिस्थितीकडे पाहण्याची आपली ताकद बदलू शकते. मनातला घाबरल्यापणा कमी होऊ शकतो. आपण अधिक शांतपणे निर्णय घेऊ शकतो आणि पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. म्हणून स्वामींच्या भक्तीत सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे श्रद्धा ठेवा, पण प्रयत्नही करा. प्रार्थना करा, पण कर्मही करा. देवावर विश्वास ठेवा, पण विवेकही ठेवा. आशा ठेवा, पण संयमही ठेवा. श्री स्वामी समर्थ. आता काही क्षण स्वतःसाठी ठेवा. तुमच्या मनात सध्या जी चिंता आहे ती आठवा, पण तिच्यामध्ये अडकून राहू नका. स्वामींच्या चरणी ती चिंता ठेवण्याची भावना मनात आणा आणि हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी, मला माझ्या चुका समजण्याची बुद्धी द्या, चांगले कर्म करण्याची शक्ती द्या, कठीण प्रसंग धीर द्या. माझ्या मनात अहंकार येऊ देऊ नका, माझ्या हातून कोणाला त्रास होऊ देऊ नका आणि माझ्या जीवनात योग्य विचारांची दिशा कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींची भक्ती करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील भाव. दिवा कितीही मोठा आहे यापेक्षा मनातील प्रकाश महत्त्वाचा. पूजा किती मोठी आहे यापेक्षा वागणं किती चांगलं आहे ते महत्त्वाचं आहे. नामस्मरण करताना किती मोठ्या आवाजात केलं यापेक्षा ते किती श्रद्धेने केलं हे महत्त्वाचं आहे.
आणि आपण किती वेळ देवासमोर बसलो याचपेक्षा देवाच्या शिकवणीतील किती गोष्ट आपल्या जीवनात आणल्या आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करा. स्वामींचं नाव घेईन, पण त्याचबरोबर चांगलं कर्मही करीन. स्वामींची पूजा करीन, पण माणसांचा आदरही करीन. स्वामींकडे प्रार्थना करीन, पण माझे प्रयत्न सोडणार नाही. अडचण आली तर घाबरणार नाही. चांगले दिवस आले तर गर्व करणार नाही. हीच सुंदर भक्तीची वाट आहे. श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात आज कोणतीही चिंता असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. आजची परिस्थिती कायमची नसते. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, आपले विचार बदलतात आणि आपल्या प्रयत्नांमुळे आयुष्याची दिशा देखील बदलू शकते. म्हणून हार मानू नका, स्वतःला कमी समजू नका आणि स्वामींचं नामस्मरण करत पुढे चालत राहा. श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेशाचा सार एवढाच. भक्तीमध्ये भीती नको, श्रद्धा हवी. भक्तीमध्ये अहंकार नको, नम्रता हवी. भक्तीमध्ये अंधविश्वास नको, विवेक हवा. भक्तीमध्ये मागणं नको, कृतज्ञता हवी. आणि भक्तीसोबत चांगली कर्मही हवीत. हे लक्षात ठेवा. जर आजचा हा संदेश तुमच्या मनाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मनापासून नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा संदेश एखाद्या स्वामी भक्तापर्यंत पोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीला काही क्षण शांत बसून स्वतःचा विचार करण्याची प्रेरणा मिळेल. अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी संदेशासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील संदेशासाठी पुन्हा नक्की भेटा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. सर्वांच्या जीवनात सद्बुद्धी, धैर्य, शांती आणि सकारात्मक विचार राहू दे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.